माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, डॉक्टर सुप्रिया गावित यांनी प्रत्येक बांधावर जाऊन पीक नुकसानीची केली पाहणी, शेतकऱ्यांशी साधला दिलासा देणारा संवाद। पंचनामा आणि भरपाईपासून कोणीही वंचित राहता कामा नये, डॉक्टर गावित यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यात सलग 3 दिवस चाललेल्या जोरदार पावसामुळे नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील पूर्व भाग आणि शहादा तालुक्यात शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे। याची तातडीने दखल घेत आज सोमवारी सकाळपासूनच माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, डॉक्टर सुप्रिया गावित यांनी प्रत्येक बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली आणि हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांशी दिलासा देणारा संवाद साधला। चौपाळे, वावद, रनाळे, होळ, कोपरली, ओसरली व अन्य शिवारात नुकसानीची पाहणी करण्यासाठी त्यांनी आज हा दौरा केला। यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित, भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी, कोपरली सरपंच विनोद वानखेडे, रजाळे सरपंच राजू मराठे, कंढरे उपसरपंच लोटन पाटील, प्रफुल्ल पाटील यांच्यासह परिसरातील शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते। माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतानाच तहसीलदार प्रदीप पवार, गटविकास अधिकारी अनिल बिराडे, तालुका कृषी अधिकारी एस राजपूत, मंडळ कृषी अधिकारी वसंत वळवी, सहाय्यक कृषी अधिकारी उत्सव पाटील आणि ग्रामसेवक तलाठी यांना शासनाकडे पाठपुरावा करण्यासंदर्भात आदेश केले। दरम्यान नुकसान पाहणीनंतर अधिक माहिती देताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की नंदुरबार तालुक्यात सुमारे 600 हेक्टरपेक्षा अधिक शेतांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पंचनामे करण्याला गती देण्याची सूचना केली असून येत्या 2 दिवसात नुकसानीचा खरा अंदाज समोर येईल। तथापि प्रत्येक लहान मोठ्या विधानसभातील नुकसानीचा पंचनामा झालाच पाहिजे याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत। कोणताही शेतकरी पंचनामे वाचून वंचित राहू नये म्हणून गावात दवंडी पेटवून माहिती घ्या असेही सुचवण्यात आले आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होणे दुर्दैवी आहे। शेतकऱ्यांना वेळेवर पुरेशा प्रमाणात भरपाई मिळावी यासाठी आम्ही शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा सुरू केला आहे, असेही डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले। SK पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सुनील वळवी यांचा खास रिपोर्ट। नंदुरबार तालुक्यामध्ये 2 दिवसापासून वादळी पाऊस या ठिकाणी होत आहे आणि 2 दिवसामध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये जे वेगवेगळ्या ठिकाणी या शेतांमध्ये जे नुकसान झालेले तर ते नुकसान पाहणी करण्यासाठी नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब त्यांच्यासह नंदुरबारचे तहसीलदार साहेब, नंदुरबारचे BDO साहेब व कृषी अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आम्ही सकाळपासून पाहणी करत आहोत। आणि आपण या ठिकाणी बघत असणार की माझ्या मागे या ठिकाणी ऊसाचं जे नुकसान झाले याचसह या ठिकाणी कापूस असेल, पपई असेल, त्याच्यानंतर केळी असेल, मिरची व कांदा या ठिकाणी या पिकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आणि मी व आमदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आमचा हाच प्रयत्न आहे की ज्यांच्या शेतामध्ये या ठिकाणी नुकसान झालेले त्यांचं व्यवस्थितरित्या पंचनामा व्हायला पाहिजे। एकही शेतकरी पंचनामापासून वंचित नाही राहायला पाहिजे, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि जे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नुकसान झाले त्यांचा मोबदला सुद्धा लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। आणि या ठिकाणी आपण सुद्धा ज्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेले आणि त्यांनी आतापर्यंत पंचनामा जर केला नसणार तर त्यांनी सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी पंचनामा करून घ्यायचा, एवढी मी या ठिकाणी विनंती करते। धन्यवाद।